88 पासून इथे जेव्हा राहायला आलो तेव्हा तिथे सगळं जंगल होतं. एकही झाड नव्हतं. आम्ही सिडकोला बरोबर गेलो. त्यावेळेस रोटरी क्लब होती. सेंट झेवियर शाळेमधले विद्यार्थी होते. सिडकोचे अधिकारी त्यावेळेस दैवयोगानं सुदैवानं आम्हाला चांगले मिळाले. त्यांनी झाडं दिली. त्यांनी खड्डे खणून दिले. लंडन मिशनवाल्यांनी पाणी दिलं आणि शाळेची मुलं दिली आणि आरसीएफनी दरवर्षी 10,000 झाडं दिली. अशी जवळजवळ आजपर्यंत आम्ही 80,000पर्यंत झाडं काही लावली, काही वाटली सोसायट्यांमध्ये. त्यामध्ये सोसायट्या आल्या, परिसरातले डोंगर आले. तुम्ही जर सीबीडीचं डोंगर बघाल, सीबीडीचं पोलीस आयुक्तालयाचं कार्यालयाचा परिसर बघाल, नेरूळ पोलीस स्टेशन परिसर बघाल, तुम्ही सेक्टर 4ची जी स्मशानभूमी आहे ती बघाल, तिथे तिथे किंवा आज तुम्हाला एकदम उत्कृष्ट मी हे दाखवतो. जुईनगर रेल्वे स्टेशन आहे. जुईनगर त्याच्या समोर जी रांकेत झाडं लागलेली आहेत त्यावेळेस सिडकोकडे नर्सरी नव्हती. सगळी झाडं आरसीएफ पुरवायची. जी पेंटाफॉर्मची झाडं आहेत किंवा गुलमोहरची झाडं आहेत किंवा अशोकाची झाडं आहेत किंवा जी जंगली झाडं आहेत सिडकोकडे नर्सरी नव्हती. सगळी आरसीएफ व्यवस्थापनानं झाडं दिलेली आहेत आणि म्हणून आम्ही हा मोठा एवढा प्रोग्राम करू शकलो. तेच नाही, त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी, रोटरी क्लब, त्याच्यानंतर सिडको, त्याच्यानंतर नवीन आलेली महानगरपालिका, ह्या सगळ्यांचा हा सहभाग आणि तुमच्यासारख्या मान्यवरांचे नेहमी मिळत आलेले सहभाग, सक्रिय सहभाग, आशीर्वाद सर्व काही. त्यामुळं आज आम्ही नोकरी करूनही आमचं आम्ही कुटुंब सांभाळलं. आमची सगळ्यांची मुलं अगदी व्यवस्थित रांकेला लागलेली आहेत आणि सगळं काही झालेलं आणि ही संस्था आम्ही चालवतो आहोत. आमचे सीए त्याच्यापेक्षा दुसरे प्रकाश पवार आमच्या संस्थेचे आधारस्तंभ, आर्थिक बाजू जे सांभाळतात ते प्रकाश पवार पण आलेले आहे. त्यांचंही मी स्वागत करतो. धन्यवाद प्रकाश साहेब. तर अशी ही संस्था आपण आज आम्ही 70च्या प्लस पोहोचलेलो आहोत. त्याच्यामध्ये आम्ही वृक्षारोपण हा मेन कार्यक्रम राहिला. सिडकोने ह्या कामाचं स्वरूप बघून, कामाची निष्ठा बघून, संस्थेवरची निष्ठा बघून हा दिलेला जवळजवळ 2 प्लॉट आहे ते 2 प्लॉट दिलेले आहेत आणि हा भूखंड आम्ही सावली रोपवाटिका म्हणून विकसित केलेला आहे. तेवढं सध्या हे तेवढं झालं. पण याच्याबरोबरच आम्ही महिलांसाठी कार्यक्रम घेत आलोय. आम्ही युवा शिबिरं घेत आलोय. आम्ही रक्तदान शिबिरं घेत आलोय. आम्ही सागरी सहल घेत आलेलो आहे. आम्ही श्रमदान शिबिरं घेतलेली आहेत. आम्ही काही समाज मंदिरं पण उभी केलेली आहेत. ते शिवाजीराव इथे बसलेले आहेत. त्यांच्याच गावापाशी आम्ही एक बुलढाण्याजवळ एक मोठं समाज मंदिर पण बांधले. अशी 4-5 समाज मंदिरं बांधलेली आहेत. थोडक्यात सांगायचं काय, ही जी मंडळी आहेत ही सगळी शिकलेली मंडळी आहेत. युवा शिबिरामधून किंवा युवक प्रगती सहयोग ही संस्था, युथ काउन्सिल चेंबूर इथे जे मान्यवर होते त्या काळामध्ये भैयासाहेब आगाशे, अशोक वैद्य, बी आर अधिकारी अजून आहेत, सोळंकी साहेब, ही सगळी. आणि मग बाबा आमटे पहिले इथेच होते, चेंबूरलाच कार्यरत होते. युथ काउन्सिल संस्था त्यांनी चेंबूरला स्थापन केली ती एवढ्यासाठी की आम्ही सगळे आलेलो आहोत तिथे ट्रेनिंगला आलेलो आहोत. आम्ही हॉस्टेलला राहायचो. जी युवा पिढी येते, जी युवा शक्ती येते ती ह्या महानगरामध्ये आल्यावर अशी वेगळ्या तऱ्हेनं ती जायला नकोय. वाईट मार्गाला कारण आम्हाला स्टार्टिंग आमची कंपनी आम्हाला आईची जागा, आम्हाला कपडे सगळं काही कंपनी पुरवायची, काही टेन्शन नव्हतं. तर ही युवा शक्ती सामाजिक कार्याला कामी लावण्यासाठी त्यांनी केलेली ती स्थापना, तिथून आम्ही 1974 सालापासून काम करतोय.